आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। बलशाली भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिंदू बहुजन समाजातील 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन संघर्ष करणं आणि एकत्र येणं हे काळाची गरज आहे, असे विचार आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी मसवड येथे व्यक्त केले। मसवड येथील जोगेश्वरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू बहुजन सन्मान यात्रेच्या निमित्तानं ते बोलत होते। यावेळेला मानचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष नितीन शेटदोशी, विजय धट, इंजिनियर सुनील पोरे, सुरेश मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। योगेश टिळेकर यांनी यावेळेला मसवड येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला। सिद्धनाथ मंदिरात दर्शन घेतले। त्यानंतर जोगेश्वरी हॉल येथे बहुजन समाजातील लोकांना संबोधित केले। यावेळेला करणपुरी, नितीन दोशी, विजय धट, शिवाजी शिंदे, विजय टाकणे, रत्नदीप शेटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळेला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सोनवणे यांनी केलं, तर इंजिनियर सुनील पोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळेला नामदेव शिंपी समाज, मातंग समाज, शिंदे वस्ती, तावसे वस्ती, सद्गुरुनगर, माळी समाजाच्या वतीनं त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। देवांग समाज, कोष्टी समाज यांच्या वतीनं आमदार योगेश अण्णा टिळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। आपण पाहतात मानदेशी न्यूज। आताच्या राजकीय जीवनामध्ये जो बहुजन समाजाने जातीपातीतून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, या गावगाड्याला एक शब्दपणे ठेवून महाराष्ट्रातला गावगाडा या बहुजन समाजाने चालवला। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसा असेल, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा वारसा असेल, हा सगळा वारसा घेऊन हा बहुजन समाज महाराष्ट्रामध्ये काम करत होता। परंतु दुर्दैवानं राजकीय लोकांनी या छोट्या छोट्या जातींना समोरासमोर उभं केलं, मोठ्या जातींपासून भीती दाखवली आणि स्वतःच्या राजकीय जीवनाचा फायदा करून घेतला आणि आपल्या सर्वांना समाजामध्ये भांडण्यासाठी सोडून दिलं आणि स्वतःची सरकारदारी स्थापन केली। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हा धोका संपवा, समाजातले भेद संपावे। ज्या बहुजनांनी आपल्या शौर्यावरती हिंदुत्व तयार ठेवलं, तर आपल्या सर्वांची जीवन पद्धती, जगण्याची पद्धती, वागण्याची पद्धती आणि पुढे जाऊन सगळ्यांना एकत्र करणारी एकमेव धागा तो हिंदुत्व आहे, हिंदुत्व आहे, हिंदुत्व आहे हे सांगण्यासाठी वरून तर बघितला 30,000 महिलांनी जयभाऊला आशीर्वाद दिले, सन्मान दिला। साधा विचार करा, या समोरच्या नदीला पाणी आलं, पवार साहेब पाणी आलं नाही। 60-65 वर्षानंतर जयाभाऊंनी पाणी आणले। सन्मान करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिलं ओबीसी मत पवारसाहेबांनी केलं का? देवेंद्रजींनी केलं। 40-42 वर्षाचा मराठा समाजाचा संघर्ष आरक्षणाचा, गरीब मराठ्याच्या मुलाला रोजगार मिळाल्यामध्ये भूमिका मांडणाऱ्या अण्णासाहेब पाटलांचं बलिदान व्यक्त जाऊन गेलं। 42 वर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण कुणी दिलं होतं? पवार साहेबांनी नाही। मुस्लिम समाजाचा महामंडळ आपण निर्माण केलं। आज या विषय निर्माण केलं मराठा समाजासाठी। अहो साध्यात साधा विषय आहे, गुरव समाज सगळ्या छोट्या छोट्या मायक्रीस सन्मान हाच आहे आमचा की 7-8 वर्ष तुम्ही आम्हाला एकमेकांसोबत पाठवलं, आमच्या गावात लावले, आमच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि एका बाजूला महायुद्ध सरकार या सामान्यांचा सन्मान करत आहे, महामंडळ निर्माण करत आहे, त्यांचा जो वारसा आहे तो वारसा जतन करत आहे आणि आपल्या सर्वांचा सन्मान करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून हे सरकार सामान्यांचं सरकार जर 7 वर्षांना पाणी मिळतंय, तर 60-65 वर्षानंतर माझ्या बहिणीच्या खात्यावरती 1,500 रुपये देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आदित्यनाथ आपण पाहिले ना। पवार साहेबांनी नाही दिला खात्यावरती 6,000 मोदीजी आणि 6,000 देवेंद्रजी देत आहेत, पवार साहेबांनी नाही दिले।
हा फरक आहे, हा सन्मान. कारण शेतकऱ्यामध्ये गावगाड्यामध्ये बहुजन समाज आहे. आज 54% ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि 25,000 जर महिला त्या ठिकाणी जमा झाल्या असतील, त्या 25,000पैकी 15,000 महिला माझ्या बहुजनाच्या आहेत. तो बहुजन सन्मान केला तरी 60 वर्षानंतर पवार साहेबांनी नाही केला. देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी माझ्या बहिणींचा सन्मान केला. हा सन्मान आमच्या वारसा राजे उमाजी नाईकांचं स्मारक असेल, आमच्या नवजी उत्तर सावरकर पुण्याचं स्मारक असेल, या सगळ्या विषयामध्ये जो जो आपला शौर्याचा वारसा, विचारांचा वारसा आहे, त्यागाचा वारसा आहे, हे जपण्याचं कार्य महायुती सरकार करतं. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करण्यासाठी आलो, तुम्हाला आधार देण्यासाठी आलो, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो की आपण सर्वांनी जात पात भिंती तोडून समोर महाविकास आघाडीची जो खोटा निर्णय बसवत आहे याच्यावरती मात करून या भागामध्ये ज्या चांगला आमदार बसवण्याला निवडून द्यायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये